धन्यवाद. आज जगातील सर्वोत्तम विद्यापीठापैकी एक असलेल्या तुमच्या पदवी समारंभात तुमच्यासोबत उपस्थित राहण्याचा मला सन्मान वाटतो. खरे सांगायचे तर मी कधीही महाविद्यालयातून पदवीधर झालो नाही आणि ही पदवी मी आत्तापर्यंतच्या सर्वात जवळची गोष्ट आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगू इच्छितो. बस, काही मोठी गोष्ट नाही, फक्त 3 गोष्टी. पहिली गोष्ट बिंदू जोडण्याबद्दल आहे. मी पहिल्या 6 महिन्यानंतर रीड कॉलेजमधून बाहेर पडलो, पण नंतर मी खरोखरच सोडण्यापूर्वी आणखी 18 महिने थांबलो. मग मी का सोडले हे माझ्या जन्मापूर्वी सुरू झाले. माझी जन्मदात्री आई एक तरुण अविवाहित पदवीधर विद्यार्थिनी होती आणि तिला खूप वाटले की मला महाविद्यालयीन पदवीधारकांनी दत्तक घ्यावे. म्हणून जन्माच्या वेळी वकील आणि त्यांच्या पत्नीने मला दत्तक घ्यावे यासाठी सर्व काही तयार होते. पण शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की त्यांना खरोखर मुलगी हवी आहे. म्हणून माझ्या पालकांना, जे वेटिंग लिस्टवर होते, त्यांना मध्यरात्री फोन आला आणि विचारले, आम्हाला एक अनपेक्षित मुलगा झाला आहे, तुम्हाला तो हवा आहे का? ते म्हणाले, नक्कीच. माझ्या जन्मदात्या आईला नंतर कळले की माझी आई कधीही कॉलेजमधून पदवीधर झाली नव्हती आणि माझे वडील कधीही हायस्कूलमधून पदवीधर झाले नव्हते. तिने अंतिम दत्तक कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला. काही महिन्यानंतर जेव्हा माझ्या पालकांनी मला कॉलेजमध्ये जाण्याचे वचन दिले तेव्हा तिने माफी मागितली. ही माझ्या आयुष्याची सुरुवात होती आणि 17 वर्षांनंतर मी कॉलेजमध्ये गेलो. पण मी भोळेपणाने स्टॅनफोर्ड इतकेच महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या कामगार वर्गातील पालकांची सर्व बचत माझ्या कॉलेजच्या शिकवणीवर खर्च होत होती. 6 महिन्यानंतर मला त्याचे मूल्य दिसले नाही. मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती आणि कॉलेज मला ते कसे समजेल याची मला कल्पना नव्हती. आणि तिथे मी माझ्या पालकांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वाचवलेले सर्व पैसे वाया घालवत होतो. म्हणून मी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि विश्वास ठेवला की सर्व काही ठीक होईल. त्यावेळी ते खूपच भयानक होते, पण मागे वळून पाहताना तो मी घेतलेला सर्वोत्तम निर्णयापैकी एक होता. ज्या क्षणी मी शाळा सोडली त्या क्षणी मी मला आवड नसलेले क्लास थांबवू शकलो आणि मनोरंजक दिसणारे वर्ग सुरू केले. ते सर्व मनोरंजक नव्हते. माझ्याकडे रूम नव्हती म्हणून मी मित्राच्या खोल्यांमध्ये जमिनीवर झोपायचो. मी कोकच्या बाटल्या परत करून 5 सेंट डिपॉझिट देऊन अन्न खरेदी करायचो आणि दर रविवारी रात्री शहर ओलांडून 7 मैल चालत जाऊन आठवड्यातून एक चांगले जेवण करायचो. हरे कृष्ण मंदिरात. मला ते खूप आवडायचे आणि माझ्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करून मी जे काही तिथे शिकलो ते नंतर अमूल्य ठरले. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. त्यावेळी रीड कॉलेज कदाचित देशातील सर्वोत्तम कॅलिग्राफी शिकवत असे. संपूर्ण कॅम्पसमध्ये प्रत्येक पोस्टर, प्रत्येक ड्रावरवरील प्रत्येक लेबल सुंदर हाताने कॅलिग्राफ केलेले होते. कारण मी शाळा सोडली होती आणि मला अन्य वर्गामध्ये बसायचे नव्हते. म्हणून मी ते कसे करायचे ते शिकण्यासाठी कॅलिग्राफीचा वर्गात बसायचे ठरवले. मी सेरिफ आणि सॅन्स सेरिफ टाइपफेसबद्दल शिकलो. वेगवेगळ्या अक्षरांच्या संयोजनामधील जागेचे प्रमाण बदलण्याबद्दल, उत्तम टायपोग्राफी कशामुळे उत्तम बनते याबद्दल शिकलो. ते सुंदर, ऐतिहासिक, कलात्मकदृष्ट्या सूक्ष्म होते, जे विज्ञान पकडू शकत नाही आणि मला ते आकर्षक वाटले. माझ्या आयुष्यात यापैकी कोणत्याही व्यावहारिक अनुप्रयोगाची आशाही नव्हती. पण 10 वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला संगणक डिझाईन करत होतो तेव्हा ते सर्व उपयोगात आले आणि आम्ही ते सर्व मॅकमध्ये डिझाईन केले. तो पहिला कॉम्प्युटर होता ज्यामध्ये सुंदर टायपोग्राफी होती. जर मी कॉलेजमध्ये त्या एकाच कोर्समध्ये कधीच प्रवेश घेतला नसता तर मॅकमध्ये कधीच अनेक टाइपफेस किंवा प्रमाणानुसार अंतर असलेले फॉन्ट्स नसते. आणि विंडोजमध्ये फक्त मॅकची कॉपी केली असल्याने कदाचित कोणत्याही वैयक्तिक संगणकात ते नसतील. जर मी कधीच अभ्यास सोडला नसता तर मी कधीही या कॅलिग्राफी वर्गात प्रवेश केला नसता आणि वैयक्तिक संगणकामध्ये कदाचित त्यांच्यासारखी अद्भुत टायपोग्राफी नसती. अर्थात मी कॉलेजमध्ये असताना ठिपके जोडणे अशक्य होते, पण 10 वर्षांनंतर मागे वळून पाहताना ते अगदी स्पष्ट होते.
पुन्हा एकदा तुम्ही पुढे पाहताना ठिपके जोडू शकत नाही. तुम्ही त्यांना फक्त मागे वळून पाहताना जोडू शकता. म्हणून तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की ठिपके तुमच्या भविष्यात कसे तरी जोडतील. तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल. तुमचे अंतःकरण, नशीब, जीवन, कर्म काहीही असो, रस्त्याने ठिपके जोडतील असा विश्वास तुम्हाला तुमच्या हृदयाचे अनुसरण करण्याचा आत्मविश्वास देईल. माझी दुसरी कथा प्रेम आणि तोट्याबद्दल आहे. मी भाग्यवान होतो की मला आयुष्याच्या सुरुवातीलाच मला जे करायला आवडते ते मिळाले. मी आणि वॉच 20 वर्षाचा असताना माझ्या पालकांच्या गॅरेजमध्ये ॲपल सुरू केले. आम्ही खूप मेहनत केली आणि 10 वर्षात ॲपल फक्त 4,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह गॅरेजमध्ये असलेल्या $2 अब्ज कंपनीत वाढले. आम्ही नुकतेच 1 वर्ष आधी आमची सर्वोत्तम निर्मिती मॅकिंटॉश लॉन्च केली होती आणि मी नुकताच 30 वर्षाचा झालो होतो आणि मग मला काढून टाकण्यात आले. तुम्ही सुरू केलेल्या कंपनीतून तुम्हाला कसे काढून टाकता येईल? बरं, ॲपल वाढत असताना आम्ही अशा व्यक्तीला कामावर ठेवले जे मला वाटले की माझ्यासोबत कंपनी चालवण्यासाठी खूप प्रतिभावान आहे आणि पहिल्या वर्षासाठी सर्व काही चांगले झाले. पण जेव्हा आम्ही ते केले तेव्हा भविष्याबद्दलचे आमचे स्वप्न सुरू झाले. आमच्या संचालक मंडळाने त्यांची बाजू घेतली. म्हणून 30 वर्षाचा असताना मी बाहेर पडलो आणि अगदी सार्वजनिकरित्या बाहेर पडलो. माझ्या संपूर्ण प्रौढ आयुष्याचे जे केंद्रबिंदू होते ते गेले आणि ते विनाशकारी होते. काही महिने मला खरोखर काय करावे हे माहीत नव्हते. मला वाटले की मी माझ्या उद्योजकांच्या मागच्या पिढीला निराश केले आहे कारण मी माझ्याकडे जबाबदारी सोपवली होती. मी डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नॉईसला भेटलो आणि इतक्या वाईट रीतीने मी एक अतिशय सार्वजनिक अपयशी ठरलो याबद्दल माफी मागण्याचा प्रयत्न केला आणि मी व्हॅलीमधून पळून जाण्याचाही विचारही केला. पण हळूहळू काहीतरी माझ्या मनात येऊ लागले की मला अजूनही मी जे केले ते आवडते. ॲपलमधील घटनांनी ते थोडेही बदलले नव्हते. मला नाकारण्यात आले होते. पण मी अजूनही प्रेमात होतो आणि म्हणून मी पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मला ते तेव्हा दिसले नाही, पण असे दिसून आले की ॲपलमधून काढून टाकणे ही माझ्यासोबत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती. यशस्वी होण्याच्या जडपणाची जागा पुन्हा हलक्यापणाने घेतली. प्रत्येक गोष्टीबद्दल कमी खात्री होती. यामुळे मला माझ्या आयुष्यातील सर्वात सर्जनशील काळात प्रवेश करण्याची मोकळीक मिळाली. पुढच्या 5 वर्षात मी पुढील नावाची कंपनी सुरू केली, पिक्सार नावाची दुसरी कंपनी, आणि एका अद्भुत महिलेच्या प्रेमात पडलो, जी माझी पत्नी बनली. पिक्सारने जगातील पहिला संगणक ॲनिमेटेड फीचर फिल्म टॉय स्टोरी तयार केली आणि आता ती जगातील सर्वात यशस्वी ॲनिमेशन स्टुडिओ आहे. एका उल्लेखनीय वळणावर ॲपलने नंतर खरेदी केली. मी ॲपलमध्ये परतलो आणि त्यानंतर आम्ही विकसित केलेले तंत्रज्ञान ॲपलच्या सध्याच्या पुनर्जागरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि लॉरेन आणि माझे एकत्र एक अद्भुत कुटुंब आहे. मला खात्री आहे की जर मला ॲपलमधून काढून टाकले नसते तर हे काहीही घडले नसते. ते फक्त औषध चाकत होते, परंतु मला वाटले की रुग्णांना त्याची गरज आहे. कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यात वीट मारते. विश्वास गमावू नका. मला खात्री आहे की मला जे करायचे होते ते मला आवडले. तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला शोधावे लागेल आणि ते तुमच्या कामासाठी तितकेच खरे आहे जितके तुमच्या प्रेमीसाठी आहे. तुमचे काम तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग भरणार आहे आणि खरोखर समाधानी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे महान काम मानता ते करणे आणि उत्तम काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्याच्यावर प्रेम करणे. जर तुम्हाला ते अद्याप सापडले नसेल तर शोधा. समाधान मानू नका. हृदयाच्या सर्व बाबींप्रमाणे जेव्हा तुम्हाला ते सापडेल तेव्हा तुम्हाला कळेल आणि कोणत्याही उत्तम नात्याप्रमाणे ते जसे जसे वर्ष सरत जातात तसतसे ते चांगले होत जाते. म्हणून शोधत राहा. समाधान मानू नका. माझी तिसरी गोष्ट मृत्यूबद्दल आहे. मी 17 वर्षाचा असताना मी एक वाक्य वाचले जे असे होते, जर तुम्ही प्रत्येक दिवस असा जगता की तो तुमचा शेवटचा आहे तर एक दिवस तुम्ही नक्कीच बरोबर असाल. याचा माझ्यावर एक प्रभाव पडला आणि तेव्हापासून गेल्या 33 वर्षापासून मी दररोज सकाळी आरशात पाहत आहे आणि स्वतःला विचारत आहे, जर आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर मी आज जे करणार आहे ते करू इच्छितो का?
पण लवकरच एके दिवशी तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर व्हाल. इतके नाट्यमय झाल्याबद्दल मला वाईट वाटते, पण हे अगदी खरे आहे. तुमचा वेळ मर्यादित आहे, म्हणून दुसऱ्यांचे जीवन जगण्यात तो वाया घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारसरणीच्या परिणामांसह जगणाऱ्या मतप्रणालीत अडकू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या आवाजाला तुमचा स्वतःचा आतला आवाज दाबू देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयाचे आणि अंतर्ज्ञानाचे अनुसरण करण्याचे धाडस करा. त्यांना आधीच माहिती आहे की तुम्हाला खरोखर काय बनायचे आहे. बाकी सर्व काही दुय्यम आहे. मी लहान असताना संपूर्ण पृथ्वी कॅटलॉग नावाने एक अद्भुत प्रकाशन होते, जे माझ्या पिढीच्या बायबलमध्ये होते. ते मेनलो पार्कमधील रिव्हर्ट नावाच्या एका ब्रँडने बनवले होते आणि त्याने त्यांच्या काव्यात्मक स्पर्शाने ते जिवंत केले होते. हे 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात वैयक्तिक संगणक आणि डेस्कटॉप प्रकाशनाच्या आधीचे होते, म्हणून ते सर्व टाइपरायटर, कात्री आणि पोलरॉइड कॅमेऱ्यांनी बनवले गेले होते. ते पेपरबॅक गुगलसारखे होते. गुगल येण्याच्या 35 वर्षांपूर्वी ते आदर्शवादी होते, व्यवस्थित साधनांनी आणि उत्तम कल्पनांनी भरलेले होते. स्टीवर्ट आणि त्यांच्या टीमने संपूर्ण पृथ्वी कॅटलॉगचे अनेक अंक प्रकाशित केले आणि नंतर जेव्हा ते चालू झाले तेव्हा त्यांनी अंतिम अंक प्रकाशित केला. ते 1970च्या दशकाचे मध्य होते आणि मी तुमच्या वयाचा होतो. त्यांच्या शेवटच्या अंकाच्या मागे पहाटेच्या ग्रामीण रस्त्याचा फोटो होता. जर तुम्ही इतके साहसी असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचे प्रवास करताना आढळेल. त्याखाली शब्द होते, नॉलेजसाठी भुकेले राहा, मूर्ख राहा. ते त्यांचा निरोप संदेश होता. जेव्हा ते साइन इन करत होते, भुकेले राहा, मूर्ख राहा. आणि मी नेहमीच माझ्यासाठी अशी इच्छा केली आहे. आणि आता तुम्ही पुन्हा पदवीधर होताय. मी तुमच्यासाठी अशी इच्छा करतो, स्टे फुलिश, स्टे हंग्री. उपाशी राहा, मूर्ख राहा. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.